नमस्कार, सातारा सेमीस्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। बदलापूर प्रकरणी महाविकास आघाडी आक्रमक, कोरेगावात जोरदार आंदोलन, राज्य सरकारवर टीकास्त्र। बदलापूर प्रकरणी राज्य सरकारची भूमिका अत्यंत चुकीची आहे। सरकारने दुर्लक्ष केल्याने राज्यभरात अशा प्रकारच्या घटना घडू लागल्या आहेत। राज्य सरकारचा आम्ही स्पष्ट शब्दात धिक्कार करतो असे स्पष्ट करत कोरेगावात महाविकास आघाडीने शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यानासमोर शनिवारी दुपारी 2:30 वाजता जोरदार आंदोलन केले। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। तेजसदादा शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती राजाभाऊ जगदाळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी उपजिल्हाप्रमुख दत्ताजीराव बर्गे, कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲडव्होकेट पांडुरंग भोसले, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर गणेश होळ, किशोर नानासाहेब बर्गे, तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक अमरसिंह बर्गे, विरोधी पक्षनेते हेमंत बर्गे, कोरेगाव विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक आघाडीचे अध्यक्ष प्रीतम बर्गे, सामाजिक कार्यकर्ते व आमदार शशिकांत शिंदे यांचे कट्टर समर्थक दिनेश सनस, गणेश धनावडे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष नितीन बोतालजी, मंजुळा सोनावणे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, या सरकारचं करायचं काय? 1500ची भीक नको, 1500ची भीक नको, एकनाथ शिंदे साहेब तुम्ही खुर्ची खाली करा, एकनाथ शिंदे साहेब खुर्ची खाली करा, खाली करा, खुर्ची खाली करा, खाली करा, खुर्ची तुम्ही खाली करा, खाली करा। महायुती सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय, महायुती सरकारचं करायचं काय? खाली मुंडीवर पाय। घडलं त्याचा निश्चित लाभ महाविकास आघाडीनं कोरेगाव शहरामध्ये निश्चित करण्यासाठी सर्व इथं जमलेले आहे आणि पुढच्या त्या शासनानं दखल नाही घेतली आणि कारवाई नाही झाली तर पुढच्या वेळेला हे आंदोलन करण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्व एकत्र परत येऊन करू एवढंच मी या निमित्तानं बोलतो आणि सर्व जे महाविकास आघाडीतले सर्व कार्यकर्ते एक विचारानं एका दिलानं एकत्र आले आणि या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी इथं आल्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो। पक्ष व इतर पक्ष महाविकास आघाडीचे यांच्या वतीनं या ठिकाणी बदलापूर या ठिकाणी झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी जमलेलो आहे। बदलापूर या ठिकाणी झालेली घटना एक माणुसकीला काळिमा फसणारी घटना आहे। या घटनेमुळे पूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। ज्या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये, शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्रामध्ये ज्या स्त्रियांना मान असतो, सन्मान असतो, अशा महाराष्ट्रामध्ये ही घटना घडलेली आहे। या घटनेमुळे पूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। ही जी घटना आहे एका लहान चौकीमध्ये शिकणाऱ्या मुलीवरती झालेल्या अत्याचाराची घटना आहे आणि जी घटना ज्या व्यक्तीनं केली, ज्या आरोपीनं केली, जो आरोपी या महायुतीतल्या सरकारच्या एका पक्षाचा पदाधिकारी आहे। या पक्षाचा पदाधिकारी असल्यामुळे ज्या घटनेत झाल्यानंतर जी त्या महिलेनं ज्या ठिकाणी पोलीस स्टेशनला जाऊन FIR नोंद करण्यासाठी गेले त्या ठिकाणी पोलिसांनी त्यांची दखल न घेता तिला 15 तास पोलीस स्टेशनमध्ये बसवलं। तिने तक्रार घेतली नाही। म्हणजे हे गृह खातं ज्या सरकारकडे आहे, ज्या पक्षाकडे आहे, त्या पक्षानं ह्या आरोपीला पाठीशी घातलेलं आहे। असल्या गृहमंत्री जो आहे आपले महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या झाली त्या घटनेला पाठिंबा दिल्यासारखं हे दिसून येत आहे। बदलापूर या ठिकाणी जी घटना झाली त्यावेळी त्या दिवशी 10 तास पूर्णपणे जनतेचा उद्रेक होऊन रेल्वे बंद केली, आंदोलन केलं, लाठीचार्ज केला सर्वसामान्य जनतेवर। म्हणजे त्यांना घटनेचं काही गांभीर्य नाही, उलट ज्या ठिकाणी आंदोलन केलं त्या लोकांना त्यांनी लाठीचार्ज केला। म्हणजे सरकार हे पाठीशी कुणाचे आहे हे दिसून येत आहे। या ठिकाणी जनतेमध्ये पूर्णपणे
महायुतीच्या सरकारच्या विरुद्ध उद्रेक निर्माण झालेला आहे। एका बाजूला लाडकी बहीण योजना म्हणून महाराष्ट्रामध्ये मोठमोठे कार्यक्रम करून महायुतीने केलेले असं भासवायचं आणि दुसऱ्या बाजूला ज्या लहान कोवळ्या मुलीवरती जे अत्याचार झाले, या अत्याचाराला ज्या अत्याचार केले त्या आरोपीला पाठीशी घालायचं, म्हणजे दुटप्पी अशी भूमिका ह्या महायुती सरकारची आहे। या महायुती सरकारमध्ये असणारं गृहमंत्री जे खातं आहे, त्या गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस हे पूर्णपणे गृह खात्यामध्ये असल्यामुळे अपयशी ठरलेले आहेत। तरी या सरकारचा या महाविकास आघाडीच्या वतीनं निषेध व्यक्त करतो आणि लवकरात लवकर या आरोपीला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये ही केस चालवून लवकरात लवकर निर्णय देऊन या आरोपीला फाशी द्यावी व कडक शासन द्यावे अशी या ठिकाणी आज आवाहन करतो। आणि जर या ठिकाणी लवकरात लवकर जर आरोपीस फाशी दिली नाही तर या महायुती सरकारविरुद्ध महाविकास आघाडीच्या वतीनं आंदोलन छेडण्यात येईल, तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, या ठिकाणी मी जाहीर करतो, आवाहन करतो आणि थांबतो। 1500 नको आम्हाला, 1400 द्या महिन्याला.